आज ना मी तुम्हाला फ्रीलान्सिंग बद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या तुमचं पुढचं वर्ष कम्प्लिटली चेंज करतील. कारण 2026 मध्ये फ्रीलान्सिंग फक्त स्किल्स राहिलेली नाही, तर घरी बसल्या स्वतःच्या जीवावर स्वतःच्या इन्कम जनरेट करण्याची एक सुवर्ण संधी. आणि यासाठी कुठली डिग्री, ऑफिस किंवा लाखोची इन्व्हेस्टमेंटही लागत नाही. सर्वात आधी समजून घेऊयात की फ्रीलान्सिंग म्हणजे नेमकं काय. समजा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट येतं, तर एखाद्या कंपनीमध्ये फक्त एम्प्लॉय म्हणून राहण्यापेक्षा तुम्ही स्वतःचे क्लायंट घेऊ शकता. त्यांच्यासोबत प्रोजेक्ट बेसिसवर तुम्ही कामही करू शकता. एका क्लायंटसाठी रील एडिट करता, दुसऱ्यासाठी सोशल मीडिया हँडल करता आणि तिसऱ्यासाठी कॉन्टेंट तयार करता. म्हणजेच तुम्ही कोणासाठी जॉब करत नाही, तर स्वतःचा बिझनेस बिल्ड करताय. आता प्रश्न येतो, फ्रीलान्सिंग नेमकं सुरू कसं करायचं. खरं सांगायचं झालं तर फक्त मोबाईल आणि लॅपटॉपवरनंही तुम्ही फ्रीलान्सिंग सुरू करू शकता. आणि त्याचबरोबर इंटरनेट कनेक्शन गरजेचं आहे. फक्त एक स्किल आणि दररोजचे 3-4 तास काम करून तुम्ही फ्रीलान्सिंग सुरू करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स. कारण फ्रीलान्सिंग मध्ये रिझल्ट मिळतात, पण त्यासाठी पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. कमीत कमी 90 दिवस तरी तुम्हाला सतत कन्सिस्टंटली काम करावं लागणार. तुम्ही जर एका आठवड्यात किंवा एका महिन्यामध्ये जर रिझल्ट अचीव्ह करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा तुम्हाला वाटत असेल की मला एका महिन्यात किंवा आठवड्याभरातच प्रोजेक्ट मिळतील, तर असं फ्रीलान्सिंग मध्ये होत नाही. फ्रीलान्सरची जर्नी ही फार कठीण असते बघा. आता फ्रीलान्सिंगसाठी नेमक्या स्किल्स कोणत्या शिकाव्या. 2026 मध्ये व्हिडिओ एडिटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि कॉन्टेंट मार्केटिंग या स्किल्सची सगळ्यात जास्त डिमांड सध्या मार्केटला आहे. विशेषतः जर तुम्ही नवीन असाल, बिगिनर असाल, तर तुम्ही ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर किंवा सोशल मीडिया मॅनेजर, सोशल मीडिया हँडलिंगसाठी काम करू शकता. त्यांचे प्रोजेक्ट सुरुवातीला घेऊ शकता आणि ते खूप सोपंही आहे. कारण या स्किल्स तुम्ही मोबाईलवरनंही शिकू शकता आणि याची मार्केटलाही डिमांड खूप आहे. आता प्रश्न येतो, स्किल जर शिकायचे असतील कुठले महागडे कोर्सेस घ्यावे लागतील का? अजिबात नाही. महागडे कोर्सेस घ्यायची अजिबात गरज नाही. आज युट्यूबवर एवढा क्वालिटी कॉन्टेंट आहे. तुम्ही फक्त युट्यूबवरती टाका की तुम्हाला कुठली स्किल शिकायची, त्याचे भरपूर प्रचंड ट्युटोरियल्स, प्रचंड व्हिडिओज तुमच्या समोर येतील आणि तिथनं स्किल शिकायला सुरू करा. आता बरेच जण म्हणतील लॅपटॉप घेतल्यानंतर चालू करेल किंवा चांगला मोबाईल घेतल्यानंतर चालू करेल किंवा माझ्याकडे इंटरनेट चांगलं असेल तर मी इंटरनेट घेऊन नंतर चालू करेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नंतर हा कधीच येत नाही. तुम्हाला जर एखादी स्किल शिकायची असेल, आजपासून, आत्तापासून, आहे त्या मोमेंटपासून, आहे त्या परिस्थितीपासून सुरुवात करा. कारण रिसोर्सेस हे ऑटोमॅटिकली क्रिएट होत नाही. त्यांना थोडं रिझल्ट दाखवलं की ऑटोमॅटिकली रिसोर्सेस क्रिएट होतात. जसं की फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस मला युट्यूब चालू करायचं होतं त्यावेळेस फक्त मोबाईल होतं. आज एवढं सारे इक्विपमेंट्स आहेत, हे स्टेप बाय स्टेप येतात. सो तुम्ही फक्त सुरू करा. आता प्रश्न पडतो की नेमके आता सगळ्या स्किल्स मी शिकलोय, पण आता क्लायंट कुठून आणायचे. बहुतेक बिगिनर्स जे आहेत तर ते फायवर, अपवर्क वरती प्रोफाईल तयार करतात, अकाउंट क्रिएट करतात आणि क्लायंट येण्याची वाट बघतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 2026 मध्ये फायवर, अपवर्क वरती प्रोजेक्ट मिळत नाही. जे ऑलरेडी ज्याच्याकडे प्रोजेक्ट आहेत त्याच्याकडेच ते प्रोजेक्ट जात आहेत. नवीन बिगिनरसाठी तुम्हाला फायवर, अपवर्क वरती अकाउंट ओपन करू नका, कारण की तिथे प्रोजेक्ट तुम्हाला मिळणारच नाही. क्लिअरली या व्हिडिओमध्ये सांगतो. कारण काय की जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला प्रोजेक्ट लोकल बेसिसमधनं जास्त मिळतील. लोकल एरियामधनं, तुमचा जो एरिया आहे तिथनं जास्त प्रोजेक्ट मिळतात. मुळात फायवर, अपवर्क वरती मोठे मोठे व्हिडिओज आहेत म्हणजे लाखो करोडो रुपये कमवा, पण त्याच्यावर ऍक्च्युअल नाही येत पैसे. तुम्हाला काय करायचं आहे, सोशल म्हणजे तुमचे जे काही सोशल नेटवर्क आहे तिथनं तुम्हाला प्रोजेक्ट हे 100% मिळतील. तिथे तुम्हाला काय करायचं आहे, लोकल एरियामध्ये जा, तिथनं तुम्हाला क्लायंट अप्रोच करा, तिथनं तुम्हाला मिळतील. तुमच्या आजूबाजूला जे शॉप्स आहेत, रेस्टॉरंट आहेत, कोचिंग क्लासेस आहेत, जे छोटे छोटे बिझनेसेस आहेत, त्यांना सोशल मीडियावरती ग्रो करा. त्यांचे रील्स बनवा, त्यांचे पोस्टर्स बनवा. तुमचा पहिला क्लायंट तुमच्या घरापासून काहीतरी किलोमीटर अंतरावरतीच आहे, त्याला फक्त शोधा आणि त्याच्यापर्यंत पोहोचा. तो 100% तुमचा आहे. त्याचसोबत तुम्ही इंस्टाग्राम, लिंक्डइन, बिहान्स यासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करा. रेग्युलरली तिथे पोस्ट करा. तुम्ही जे काही काम करताय ते तिथे टाका, कारण लोकांना तुमची स्किल दिसली पाहिजे. कारण अनेक वेळा क्लायंट जो आहे तो तुमच्या पोर्टफोलिओची लिंक मागतो. पोर्टफोलिओ त्याला बघायचा असतो, कारण की तो विश्वास तुमच्यावरती का ठेवणार आहे. तो विश्वास आधी क्रिएट करा, म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ बनवा. कारण जर तुमच्याकडे जर पोर्टफोलिओ नसेल तर बरेच लोक म्हणतील की तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे आणि पोर्टफोलिओ नाही आहे. सो तुमच्याकडे एक्सपिरियन्स तर नसेलच, पण तुमच्याकडे पोर्टफोलिओ तरी असायला पाहिजे, तेव्हाच तो तुम्हाला प्रोजेक्ट देईल. तुम्ही सिंपल प्रोजेक्ट तयार करू शकता, प्रॅक्टिस डिझाईन बनवू शकता, सिंपल रील एडिट करा, ऑनलाईन शेअर करू शकता. आता फ्रीलान्सिंग ज्यावेळेस तुम्ही करताय तर काही गोष्टी अशा आहेत की तुमच्याकडनं पाळल्या गेल्या पाहिजे. म्हणजे काय, क्लायंटला दिलेला शब्द पाळणं गरजेचं आहे. टाइम हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
जो टाइम तुम्ही क्लायंटला देताय त्याच वेळेत तुमचे प्रोजेक्ट गेले पाहिजे. पूर्ण डन करून तुम्ही त्याला पाठवलं करायचं आणि स्पेसिफिक एका निश मध्येच काम करा. कुठल्याही एका निश मध्ये तुम्ही एक्सपर्ट बना आणि तुमच्यासारख्या अनेक फ्रीलान्सर मध्ये तुमचं नेटवर्क तयार करा. फेसबुकला पेजेस बनवा, लिंक्डइनला तुम्ही अप्रोच करू शकता. वॉटएव्हर ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या हातात आहेत. मोबाईलवरती तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये तुमचा एक्सपर्ट बनाल त्यावेळेस क्लायंट तुम्हाला शोधत तुमच्यापर्यंत येईल आणि तेव्हा तुम्हाला रेट अजिबात कमी करायची गरज नाही, कारण सुरुवात आपण कमी रेटने केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट की फ्रीलान्सिंगला कुठलाही शॉर्टकट नाही. योग्य स्किल, कन्सिस्टन्सी आणि ऍक्शनच्या जोरावर तुमच्यासाठी फायनान्शियल फ्रीडम हा 100% असेल. जर तुम्ही पुढचे 90 दिवस स्वतःवरती काम केलं, स्वतःवरती इम्प्लिमेंटेशन, ऍक्शन सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या, तर पुढच्या 90 दिवसामध्ये तुमच्याकडे एक क्लायंट असेल आणि तुमची पहिली इन्कम तुमच्या हातात असेल. आणि जर तुम्हाला फ्रीलान्सिंग स्किल्स जसं की ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, ॲनिमेशन रिलेटेड सर्व सॉफ्टवेअर जर शिकायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला काही नाही करायचं, फक्त पिक अँड डे यूट्यूब चॅनल सर्च करा यूट्यूबवरती. तिथे तुम्हाला 700+ रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मी फ्रीमध्ये दिलेले. सो त्या स्किल शिकून तुम्ही फ्रीलान्सिंग जर्नी ॲज अ फ्रीलान्सर तुम्ही स्टार्ट करू शकता आणि हजारो रुपये तिथनं कमवू शकता क्लायंट मिळवून. तर आजच आपल्या चॅनलला व्हिजिट करा, पूर्ण कोर्सेस लेक्चर अटेंड करा आणि पुढच्या 90 दिवसामध्ये पहिला इन्कम जनरेट करा. सो थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. मला जर ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंगचे ई-बुक्स हवे असतील तर तुम्हाला book.peakandred.in या वेबसाईटवरती ते मिळतील, किंवा हा QR कोड जरी तुम्ही स्कॅन केलात तरी तुम्हाला बुक तिथे मिळतील. हवं असेल तर आजच बुक बाय करा.